नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 10 जूनला खरं तर वटसावित्री वटपौर्णिमा आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी खरं तर आपल्या पतीवरून एक उपाय करायचा आहे की जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात काही संकट दुःख येऊ नये किंवा त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपल्याला एक म्हणजे उपाय करायचा आहे आपल्या पतीसाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी. त्यानंतरला बघा आपल्याला जेव्हा वडाच्या झाडाची आपण पूजा करायला जाणार आहोत तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला म्हणजे वडाची पूजा म्हणजेच प्रदक्षिणा घालताना एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो कोणता मंत्र आहे तर ती सर्व काही माहिती मी तुम्हाला डिटेलवर सांगणार आहे. बघा, जसं की सावित्रीने सत्यवानाचं प्राण यमदूताकडून जसं माघारी आणलं होतं म्हणजे नाही का, तसंच म्हणजे नाही का त्यांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी शेवटपर्यंत ती सत्यवान सावित्री जसं आपल्या पतीसाठी लढत राहिली तसंच आपल्याही पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी आपल्याला हा करत उपाय करायचा आहे. त्यानंतरला बघा हा मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता आहे आणि मेन म्हणजे आपल्या पतीवरून म्हणजे तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला हा उपाय करू शकता. जेव्हा तुमचे मिस्टर जॉबवरून घरी येतील 6 नंतर ते 8 साडे 8 पर्यंत तुम्ही हा उपाय त्या दरम्यान करू शकता. तर उपाय काय करायचा आहे तर ते सुरुवातीला मी तुम्हाला सांगते. तर बघा काय करायचं आहे, दक्षिणेला तोंड न करता कोणत्याही दिशेला तुम्हाला तुमच्या मिस्टरांना एका पाटावरती किंवा खाली बसकर देऊन तिथं बसवायचं आहे खरं तर त्यांना. आणि त्यानंतरनं काय करायचं आहे की म्हणजे एवढं मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतरनं कुंकू घ्यायचं आहे ओला करून, पुन्हा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यांना काय करायचं आहे सुरुवातीला म्हणजे नाही का तुम्ही पूर्वेला तोंड करून बसवा, उत्तरेला किंवा पश्चिमेला कोणत्याही दिशेला तुम्ही बसवलं तरी सुद्धा चालू शकतं, फक्त दक्षिणेला तोंड करून बसवायचं नाहीये. त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला तुमच्या पतीला ते कुंकू ओलं केलेलं कुंकू लावायचं आहे, अक्षता लावायच्या आहेत, डोक्यावरती थोड्या अक्षता टाकायच्या आहेत आणि निरंजन घेऊन म्हणजे दिवा लावून ओवळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरनं काय करायचं आहे बघा, त्या अक्षता आहेत ना तर त्या अक्षता आपल्या हातात उजव्या हातात घेऊन मुठभरच म्हणजे नाही का थोड्याशा एकदम अक्षता म्हणजे ते तांदूळ घ्यायचे आहे, त्याच्यात हळदी कुंकू वगैरे नाही, फक्त पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत फक्त. आणि ते काय करायचे आहेत 3 वेळा क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळ फिरतं गोल त्या पद्धतीनं आपल्याला 3 वेळा आपल्या पतीवरून ते उतरून घ्यायचं आहे. तर बघा जसं की म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ती म्हणजे नाही का सावित्री आपल्या पतीच्या म्हणजे नाही का पतीला यमदूत घेऊन चालले होते. तर तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ती मागे मागे जात राहिली आणि आपल्या पतीला तिनं दीर्घायुष्य मिळूनच ते थांबली. तर तसंच आपल्याही पतीला बघा प्रत्येक जणाच्या आयुष्यात काही ना काही चाललेलं असतं. तर तसंच आपल्याही पतीचं म्हणजे नाही का दीर्घायुष्य असं वाढावं, दीर्घायुष्य लाभावं, त्याच्यानंतरनं जे काही त्यांच्या मागं संकटे अडचणी आहेत दुःख आहेत तर ते दूर व्हावेत. तर ह्यासाठी खरं तर हा उपाय करायचा आहे. आणि मग हा तुम्ही म्हणजे नाही का हा उपाय जे कधी गर्भवती महिला आहेत त्यांना करता येणार नाही आहे, त्याच्यानंतर सुतक विटाळ जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आहे. तर बघा आणि जे महिला म्हणजे स्त्रिया आहेत गर्भवती तर त्यांना कोणताच म्हणजे नाही का उतारा करता येत नाही. मग तो आमुष्याचा असू देत किंवा मुलांवरून असू देत, घरावरून दारावरून असू देत किंवा पतीवरून असू देत, तो उपाय एकदा त्या प्रेग्नन्सी राहिली दिवस गेले की त्यांना हा उपाय कोणताही करता येत नाही. तर बघा बाकीच्यांनी केला तरी सुद्धा चालू शकतं, फक्त सुतक विटाळ असणाऱ्या महिलांनी म्हणजे त्यांनी फक्त करायचं नाही आहे. तर तांदूळ घ्यायचे 3 वेळा क्लॉकवाईज तुमच्या मिस्टरांवरून फिरवून घ्यायचे. फक्त मनात एक पॉझिटिव्ह ऊर्जा पाहिजे की जे काही मी उपाय करते तर जे काही माझ्या मिस्टरांच्या पतीच्या मागे इडापिडा आहे किंवा त्यांना दीर्घायुष्य लाभू देत एवढी प्रार्थना करत आपल्याला ते तांदूळ ओवाळून म्हणजे उतरवून घ्यायचे आहेत 3 वेळा क्लॉकवाईज. आणि त्यानंतरनं ते तांदूळ पक्ष्यांना द्यायचे आहेत. बघा तुम्ही ते तांदूळ म्हणजे नाही का तुमच्या छतावरती ठेवू शकता, म्हणजे गॅलरीत वगैरे ठेवू शकता जिथं की पक्षी येतात आणि त्या पक्ष्यांनी ते तांदूळ खाल्ले पाहिजे. जास्तही घेऊ नकास, एकदम थोडेसे घ्या पण ते तांदूळ म्हणजे नाही का पक्ष्यांनी खाल्ले पाहिजेत अशाच ठिकाणी तुम्हाला ते खरं तर ठेवायचे आहेत, पक्ष्यांना द्यायचे आहेत ते तांदूळ.
तर हा उपाय तुम्ही म्हणजे संध्याकाळी 8 साडेआठ पर्यंत 6 नंतर करू शकता. हा उपाय झाल्यानंतर ना बघा तुम्हाला काय करायचं आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी बघा सकाळी खरं तर 8:52 शुभमुहूर्त चालू होणार आहे. ते 2:05 शुभमुहूर्त असणार आहे. या दरम्यान जेव्हा तुम्ही म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करणार आहात तर त्याच टायमिंगला आपल्या सौभाग्यासाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील हा एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता तर ते मी तुम्हाला सांगते. त्यानंतर ना बघा हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे, कारण संस्कृतमध्ये मंत्र आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे नाही का थोडा मोठा आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथं बघून सुद्धा म्हणू शकता, म्हणजे नाही का हे करू शकता, बघू शकता. तर मंत्र असं आहे, सावित्री ब्रह्म सावित्री सर्वधा प्रिय भाषिणी तेन सत्येन मापाही दुःख संसार सागरात अवियोगो तथा देव सावित्र्या सहितस्व ते अवियोगो तथास्माक भूयात जन्मनी जन्मनी वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनदीन वठाग्रे तू शिवदेव सावित्री वटसंश्रिता असा हा मंत्र आहे. आणि हा मंत्र तुम्हाला म्हणजे वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना खरं तर हा म्हणायचा आहे. जरी म्हणजे नाही का तुम्ही हा मंत्र एखाद्या कागदावरती लिहून नेला तरी सुद्धा चालू शकतं. तर ह्या मंत्राचा अर्थ काय आहे तर ते मी तुम्हाला सांग. ही एक अर्थी शिव पार्वतीची पूजा आहे. त्यांनी जसा आनंदाने संसार केला तसा आपलाही संसार सुखाने व्हावा अशी प्रार्थना देवाकडे केली जाते. मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी ती प्रार्थना आपल्याला खरं तर म्हणजे नाही का वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना करायची आहे. तर बघा तुम्ही काय करायचं आहे म्हणजे नाही का जरी तुम्हाला एवढं पाठ करणं शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही एखाद्या कागदावरती लिहून सुद्धा तिथं तुम्ही वाचन करू शकता. जरी तुम्हाला प्रदक्षिणा घालताना खूप गर्दी असेल तरी सुद्धा प्रदक्षिणा घालतानाही तुम्ही मंत्र म्हटला तरी सुद्धा नंतर देखील हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर हे उपाय आणि हे मंत्र खरं तर आपल्याला करायचाच आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी खरं तर हा म्हणजे नाही का प्रार्थना करायची आहे वडाच्या झाडाला. त्याच्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला हा देखील उपाय करायचा आहे. तर आता पुरतं एवढंच. जरी काही तुम्हाला समजलं नसेल तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.